हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल. हा जो आमचा पसारा बघताय, सगळ्या बॅगा पॅकिंग वगैरे चालू आहे. आम्ही नेमकं कुठे चाललो आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आम्ही सगळे रेडी झालो, पिल्लूला मस्त रेडी केलं आहे. तोपर्यंत आमच्या रिक्षाही आल्यात. आम्ही स्टेशनला जायला निघालो आहे. तोपर्यंत भावाने सगळ्या बॅग्स एका रिक्षामध्ये घेतल्या. त्याच्या मित्रासोबत तो निघाला. त्याच्यानंतर पप्पा, मम्मी, मी, पिल्लू अशा आम्ही एका रिक्षामधून गेलो. त्यानंतर पोचलो आम्ही फायनली रोहा स्टेशनला. हां, तर माझं माहेर आहे रोहा रायगडमध्ये. जे लोक कोकणात असतील त्यांना हे रोहा शहर माहितीच असेल. खरंच खूप छान आहे आणि आत्ता खूप डेव्हलपमेंट केली आहे रोहा शहरामध्ये. त्यानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये. आता आम्ही इथून जाणार होतो पनवेलला. सो मी खूप दिवसांनी रोहा टू पनवेल असा प्रवास करते. त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आज की कुठेतरी बाहेर फायनली फिरायला मिळाले. बाहेरचं हे असं दृश्य बघून खरंच मन खूप प्रसन्न वाटत होतं. कारण की डिलेवरी झाल्यापासून घरात बसून इतका कंटाळा आला होता. त्यात आज खूप फ्रेश वाटत होतं. मस्त बाहेरचं दृश्य बघत आम्ही प्रवास एन्जॉय करत होतो. त्यानंतर 6-6:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो पनवेल स्टेशनला. सो पनवेल स्टेशनला 1-2-3 तास आम्हाला खूप वेट करावं लागलं. बिकॉज आमची ट्रेन होती 9:30ची. त्यानंतर तिथे पिल्लूला भेटायला तिचा मामा, तिची फ्रेंड, माझी फ्रेंड म्हणजे पिल्लूची मावशी असे सगळे बरेच जण भेटून गेले. त्यानंतर रात्री काही शूट नाही करता आलं. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे करून छान झोपलो. पण ट्रेनमध्ये कुठली झोप लागते, तरी झोप लागली कारण का खूप दमलो होतो. मग पहाटे ऊन घेतलं, मस्तपैकी बाळाला येऊन दाखवलं आणि मग आमचं स्टेशन थोड्या वेळात येणारच होतं. त्यामुळे आम्ही अशा सगळ्या बॅगा वगैरे सीटवर काढून मस्त रेडी पोझिशनमध्ये होतो. बाळसुद्धा रेडी होतं तिच्या बाबांच्या घरी जायला. आणि त्यानंतर ट्रेनमधून बाहेर खिडकीतून अशी शेतं दिसत होती. सो इतकं छान वाटत होतं ती शेतं बघून. मुंबईमध्ये आजकाल हे शेतं वगैरे बघायला मिळतच नाहीत. हे गावाकडे आल्यानंतरच पाहायला मिळतं. त्याच्यामुळे ते एक वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. अशी खूप दिवसांनी सकाळ झाली. त्यानंतर आम्ही पोचलो फायनली आमच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे बेळगावी स्टेशनला. हो, माझं सासर कर्नाटकमध्ये बेळगाव. ही बेळगाव सिटीसुद्धा खूप सुंदर आहे. जर कोणी व्हिजिट केली असेल त्यांना माहितीच असेल. स्टेशनसुद्धा इतके क्लीन आणि नीटनेटके आहेत की विचारूच नका. मग आम्ही पोचलो चेंजिंग रूममध्ये. ते कशासाठी आणि आम्ही कशासाठी रेडी होतो आहे हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघत राहा. आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, इथेच एंड करते. बाय.